नमस्कार. आपण ऐकत आहात श्री शिव महापुराण. जर आपण क्लासिक कथा कविता या चॅनेलवर प्रथमच महाशिवपुराण ऐकत असाल तर मागील व्हिडिओंची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या लिंकवर जाऊन मागील भागही जरूर ऐका. हरिओम. ओम नमः शिवाय. रुद्रसंहिता सृष्टीखंड अध्याय 8. ब्रह्मदेव आणि विष्णू यांना शिवजींचे दर्शन. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुनी श्रेष्ठ, मी आणि विष्णू अग्निस्तंभाच्या रूपात प्रकट झालेल्या परमेश्वराच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी अत्यंत उत्सुक होतो. त्यापाशी उभे राहून आम्ही सतत प्रार्थना करत होतो. अशी 100 वर्षे लोटली. भगवान शंकर दीनदुबळ्यांचे प्रतिपालक, अहंकारी, लोकांचा गर्वहरण करणारे आणि सर्वांवर अधिसत्ता असलेले अविनाशी प्रभू आहेत. त्यांना आमची दया आली. ते आमच्यावर प्रसन्न झाले. त्या समयी अग्निस्तंभातून अर्थात त्या दिव्य ज्योतिर्मय लिंगातून ओम ओम असा शब्दरूप नाद प्रकट झाला. तो स्पष्टपणे ऐकू येत होता. प्रथमतः तो प्रणव कोठून उत्पन्न होत आहे तेच आम्हाला कळत नव्हते. हा काय प्रकार आहे असा विचार करत आम्ही दोघे त्या आवाजाचा कानोसा घेत होतो. तेवढ्यात श्रीहरी विष्णूंना त्या लिंगाच्या उजव्या बाजूला सनातन आदिवर्ण अकाराचे, डाव्या बाजूला उकाराचे व मध्यभागी मकाराचे दर्शन झाले आणि त्या अक्षरमात्रातूनच ओम ओम असा नाद प्रकट होत आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पुन्हा पुन्हा निरखून पाहिले. त्या अक्षरातील अकार सूर्यासमान तेजोमय होता, उकार अग्निसमान दीप्तिमान होता आणि मकार चंद्रासमान उज्ज्वल व प्रकाशमान होता. मग त्यांनी सहजच वर पाहिले तेव्हा त्यांना शुद्ध स्फटिक मण्यासमान निर्मळ प्रभेने युक्त, तुरियातील अमल, निष्कल, द्वंद्वरहित, निरुपद्रवी, अद्वितीय, शून्यमय, आदि मध्य अंतरहित, अंतर्बाह्य व्याप्त, आनंदाचे आदिकरण आणि सर्वांना आधारभूत असलेले सत्य व अमृत स्वरूप अशा परब्रह्माचा साक्षात्कार झाला. त्यावेळी श्रीहरींच्या मनात पुन्हा एकदा हा अग्निस्तंभ येथे कोठून प्रकट झाला हे जाणून घेण्याची तीव्र उत्कंठा निर्माण झाली. त्यांनी विश्वात्मक शिवजींचे चिंतन केले व पुन्हा एकदा खाली जाऊन शोध घेण्याचे ठरविले. तेव्हा तेथे एक ऋषी आले. ते म्हणाले, हे विष्णू, शब्द ब्रह्ममय शरीर असलेले परब्रह्म स्वरूप महादेवच या परमदिव्य लिंगाच्या स्वरूपात येथे साक्षात प्रकट झाले आहेत. ते मन आणि वाणी यांच्या पलीकडचे आहेत, अचिंत्य आहेत. प्रणव हा एकाक्षर मंत्र परब्रह्मवाचक आहे. तोच परात्पर परमात्म्याचे व्यक्त स्वरूप आहे. त्याच्या आकारातून जगाचे बीज स्वरूप अशा भगवान ब्रह्मदेवांचा बोध होतो. उकारातून परम कारणरूप श्रीहरींचा बोध होतो व मकारातून नील लोहित अंगकांती असलेल्या भगवान शिवजींचा बोध होतो. प्रणवातील अकार हा सृष्टीकर्ता आहे, उकार मोहात टाकणारा आहे व मकार हा नित्य अनुग्रह करणारा आहे. अकार संज्ञक ब्रह्मदेव म्हणजे मी, बीज आहे. उकार संज्ञक नामधारी श्रीहरी हे योनी आहेत आणि मकार संज्ञक सर्वव्यापी शिव हे बीजी बीजमात्रांचे स्वामी आहेत. तेच प्रकृती आणि पुरुष यांचे अधिपती आहेत. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर प्रणव रूपाने शिव हेच बीजी बीज व योनी आहेत. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये सर्व समाविष्ट असल्याने त्यांना नाद म्हटले जाते. भगवान शिव आपल्याच इच्छेने आपल्या बीजाला अनेक रूपात विभक्त करून स्थित आहेत. त्यांच्या लिंगापासून अकार रूप बीज प्रकट झाले. ते उकार रूप योनीत पडून त्याचे एक अंड झाले. ते चहूकडून विकसित होऊ लागले. त्याचे काही विशेष लक्षणही दिसत नव्हते. ते स्वर्णमय दिव्य अंड हजारो वर्षे पाण्यातच पडून होते. भगवान शिवजींनी आघात करून त्याची 2 शकले केली.
त्याच्या वरच्या शकलापासून स्वर्गलोक व खालच्या शकलापासून पंचमहाभूतात्मक पृथ्वी निर्माण झाली. त्या अंड्यातून भव म्हणजे शंकर व चतुर्मुख ब्रह्मदेव उत्पन्न झाले. अशा प्रकारे भगवान शिव हेच सर्व लोकांचे स्रष्टा आणि तेच त्रिविध रूपधारी आहेत. अ उ म या 3 अक्षर मात्रांमध्ये तेच अधिष्ठित आहेत. हा सर्व अभिप्राय व्यक्त करण्यासाठीच दिव्य ज्योतिर्लिंग स्वरूप सदाशिवांनी ओम ओम असा उच्चार केला. यजुर्वेदातील श्रेष्ठ मंत्रही हेच सांगतात. त्याचे वचन ऐकून ऋक व सामवेदही श्रीहरींना व मला आदराने हे हरे, हे ब्रह्मन असे संबोधतात. त्या महान ऋषीकडून देवेश्वर शिवजींविषयी ऐकून श्रीहरींचे हृदय भक्तिभावाने भरून आले. त्यांनी महेश्वरांची यथासंभव स्तुती केली. त्या समयी मी व भगवान विष्णूंनी एक अद्भुत व सुंदर रूप पाहिले. ते परमेश्वर अर्थात भगवान महादेव होते. त्यांच्या दिव्य स्वरूपाचे काय वर्णन करावे. त्यांना 5 मुखे होती व 10 हात होते. त्यांची अंगकांती कापरासारखी गौरवर्ण होती. त्यांनी विविध प्रकारची अनेक आभूषणे धारण केली होती. ते अतिशय तेजस्वी दिसत होते. परम उदार, महापराक्रमी आणि महापुरुषाच्या सर्व लक्षणांनी संपन्न अशा त्या उत्कृष्ट स्वरूपाचे दर्शन करून मी आणि श्रीहरी अगदी कृतार्थ झालो. त्यानंतर भगवान महेशांनी अत्यंत प्रसन्न होऊन आपले शब्दमय दिव्य स्वरूप प्रकट केले. त्यांच्या अवयवात सर्व अव्यये व व्यंजने सामावली होती. अकार हे त्यांचे मस्तक, आकार हे ललाट, भालप्रदेश, ईकार उजवा डोळा, ईकार डावा डोळा, उकार उजवा कान, ऊकार डावा कान, ऋकार उजवा गाल, ऋकार डावा गाल, ऋ व ऋ या दोन्ही नाकपुड्या, एककार वरचा ओठ, ऐकार खालचा ओठ, ओकार वरच्या दंतपंक्ती, औकार खालच्या दंतपंक्ती, आणि आहा या 2 टाळू, क ख ग घ ग ही 5 अक्षरे त्यांचे उजवीकडील 5 हात, च छ ज झ ङ ही 5 अक्षरे डावीकडील 5 हात, ट ठ ड ढ न ही 5 अक्षरे हा त्यांचा उजवा चरण, त थ द ध न ही 5 अक्षरे डावा चरण, पकार हे पोट, फकार हे उजवीकडील पार्श्वभाग, बकार डावीकडील पार्श्वभाग, भकार हा खांदा, मकार हृदय, यकारापासून सकारापर्यंत 7 अक्षरे हे सप्तधातू, हकार नाभी व क्षकार मेढ्र शिस्न. याप्रमाणे शब्द ब्रह्ममय शरीरधारी महेश्वरांना या त्यांच्या समवेत असलेल्या भगवती उमादेवीला पाहून मी आणि श्रीहरी धन्य झालो. आम्ही त्यांना नमस्कार केला आणि पुन्हा वर पाहिले. तेव्हा 5 कलांनी युक्त 38 अक्षरांनी संपन्न व शुद्ध स्फटिक मण्यासमान स्वच्छ सुंदर अशा ओंकारजनित मंत्राचा साक्षात्कार झाला. त्यानंतर सर्वश्रेष्ठ मंत्ररूप असे ओम तत्वमसी हे महावाक्य दृष्टीस पडले. मग चतुर्विध पुरुषार्थ साध्य करून देणारा बुद्धिस्वरूप गायत्री मंत्र दृष्टीस पडला. त्यानंतर अनुक्रमे मृत्युंजय मंत्र, पंचाक्षर मंत्र, दक्षिणामूर्ती मंत्र व चिंतामणी मंत्र दृष्टीगोचर झाले. या 5ही मंत्रांना नीट लक्षात ठेवून भगवान श्रीहरी त्यांचा जप करू लागले. त्यानंतर ऋग, यजु, साम ही वेदत्रयी ज्यांचे स्वरूप आहे, जे ईश्वरांचे ईश्वर अर्थात ईशान आहेत, ज्यांचे अंतःकरण सौम्य आहे, जे सर्वांना प्रिय आहेत, ज्यांचे चरण अतिशय सुंदर आहेत, जे पुराण पुरुष आहेत, जे देवांचे देव आहेत, जे आपल्या अंगावर सर्परूपी आभूषणे धारण करतात, ज्यांचे सर्वत्र पाय आहेत, ज्यांचे सर्वत्र नेत्र आहेत, जे माझे म्हणजे ब्रह्माचे अधिपती आहेत, जे उत्पत्ती स्थिती संहार करते आहेत आणि जे परम कल्याणकारक आहेत, त्या वरदायक सांबशिवांची मी आणि श्रीहरी विष्णूंनी प्रेमपूर्वक स्तुती केली. हरिओम.
अध्याय 8 समाप्त. ओम नमः शिवाय. रुद्रसंहिता सृष्टीखंड अध्याय 9. शिवतत्व वर्णन. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुनी श्रेष्ठा, मी आणि विष्णूंनी केलेली स्तुती ऐकून करुणानिधी भगवान शिव अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी आपले अक्षर ब्रह्ममय दिव्य स्वरूप आवरून घेतले आणि आमच्या सम्मुख सगुण साकार रूपात पुन्हा प्रकट झाले. त्यांच्या समवेत भगवती उमाही उपस्थित होती. 5 मुखे, 15 नेत्र, मस्तकी जटा, त्यावर चंद्रकोर, भाळी त्रिपुंड्र, नीलवर्ण कंठ, 10 भुजा, सर्वांगी भस्म चर्चलेले आणि विविध आभूषणांनी शोभायमान अशा सर्वांग सुंदर आदिनाथांना सर्वांग सुंदर आदिशक्ती उमेसहित पाहून आमच्या डोळ्यांचे पारणे फिटले. त्या दोघांचे एकत्रित दर्शन मनाला मोहित करणारे व परम आनंददायक होते. त्यांना पाहून आमचे हृदय भावभक्तीने भरून आले. आम्ही हात जोडले आणि मधुर वचनांनी त्यांची स्तुती करू लागलो. त्या स्तवनाने प्रसन्न झालेल्या भगवान महेश्वरांनी आम्हाला श्वासरूपाने वेदांचा उपदेश केला. त्यानंतर गुह्य ज्ञानही दिले. वेदांचे ज्ञान प्राप्त झाल्यामुळे आम्ही दोघेही कृतकृत्य झालो होतो. आम्ही त्यांना वारंवार नमस्कार केला. श्रीहरी म्हणाले, हे महाप्रभो, तुम्ही कशा प्रकारे प्रसन्न होता? तुमचे पूजन कसे करावे? तुमचे ध्यान कसे करावे? आम्ही कोणते कार्य करावे? याविषयी जाणून घेण्याची माझ्या मनात तीव्र जिज्ञासा उत्पन्न झाली आहे. कृपा करून मार्गदर्शन करा. ते ऐकून भगवान शिव प्रसन्न झाले. ते म्हणाले, हे श्रेष्ठ देवांनो, तुमची भक्ती पाहून मी खरोखरच संतुष्ट झालो आहे. आता मी तुम्हाला ज्या स्वरूपात दिसत आहे त्याच स्वरूपात माझे प्रयत्नपूर्वक ध्यान चिंतन करा. माझ्या लिंगाची पूजा करा. लिंग हे माझे स्वरूप आहे. त्याची पूजा केल्याने मी संतुष्ट होतो. पूजकाला इच्छित फल देतो. माझ्या लिंगाच्या पूजनाने सर्व दुःख नाहीसे होते. तुम्ही दोघे महाबलवान आहात. माझ्या स्वरूपभूत प्रकृतीतून उत्पन्न झालेले आहात. माझ्या उजव्या अंगातून ब्रह्मदेव आणि डाव्या अंगातून विष्णूचे आविर्भवन झालेले आहे. मी तुमच्यावर अतिशय प्रसन्न आहे. तुमची माझ्यावरील भक्ती सतत राहो, सतत वाढो, असा तुम्हाला आशीर्वाद देतो. हे ब्रह्मा, तू माझ्या आज्ञेने सृष्टी कर. हे विष्णू, त्या चराचर सृष्टीचे तू पालन कर. त्यानंतर भगवान शंकरांनी आम्हाला त्यांच्या पूजनाचा सर्व विधी नीट समजावून सांगितला. तो श्रवण करून श्रीहरी म्हणाले, प्रभो, माझे आणि ब्रह्मदेवाचे भांडण झाले हे एका अर्थाने चांगलेच घडले, कारण त्यामुळेच आम्हाला तुमच्या दर्शनाचा व अनुग्रहाचा लाभ झाला. तुम्ही आमच्यावर प्रसन्न आहात म्हणून आम्ही विनम्रतापूर्वक एवढीच विनंती करतो की आम्हा दोघांची तुमच्या चरणी अविचल भक्ती राहो. त्याचप्रमाणे तुम्ही निज लीलेने अवतार घेऊन आम्हाला वेळोवेळी सहाय्य करा. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, श्रीहरींची विनंती प्रार्थना ऐकून भगवान शिव फारच प्रसन्न झाले. ते म्हणाले, हे विष्णू, मी सगुण आहे तसा निर्गुणही आहे. मी सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे. मी निर्विकार परब्रह्म आहे. मीच सृष्टीची निर्मिती, तिचे पालनपोषण व तिचा संहार करतो. मीच ब्रह्मा, विष्णू व रुद्र ही 3 स्वरूपे धारण करून कार्य करतो. अशा प्रकारे विभिन्न नामरूपे धारण करूनही मी निष्कल आहे. मी भक्तवत्सल आहे. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. तू मला जी प्रार्थना केली आहेस ती मी अवश्य पूर्ण करीन. हे ब्रह्मा, माझ्यासारखाच परम उत्कृष्ट पुरुष तुझ्या अंगातून प्रकट होईल. तो रुद्र नावाने ओळखला जाईल. माझ्या अंशाने प्रकट झालेला रुद्र माझ्या इतकाच सामर्थ्यवान असेल. नावापलीकडे आम्हा दोघात काहीही भेद असणार नाही. माझ्यासारखी त्याची पूजा केली जाईल. ज्योतीला पाण्याचा स्पर्श झाला तरी तिला स्पर्श दोष लागत नाही. त्याप्रमाणे मज निर्गुण परमात्म्याला कोणत्याही संयोगाने बंधन प्राप्त होत नाही. रुद्र हे माझेच रूप असेल. त्याच्यात व माझ्यात भेद करू नये.
येथे एकच रूप जगत व्यवहारासाठी विभक्त होणार आहे. ज्याप्रमाणे अलंकार अनेक असले तरी त्यातील सोने एकच असते, त्याप्रमाणे येथे कार्यात भेद दिसत असला तरी कारणात भेद नाही. ही वस्तुस्थिती सर्वांनी चांगल्या प्रकारे लक्षात ठेवली पाहिजे. त्यांनी सर्वत्र शिवरूपच पाहिले पाहिजे. माझे रूप सनातन आहे. ते सर्व रूपांमध्ये सर्वत्र अधिष्ठित आहे. हे जाणणे हेच ज्ञान. म्हणून ब्रह्मदेव व विष्णू यांच्यात भेद करू नये. मी, तू, हा ब्रह्मा आणि पुढे प्रकट होणारा रुद्र हे सर्व एकरूपच आहेत. जो या सर्वांविषयी, सृष्टीविषयी आणि चराचरातील प्राणीमात्रांविषयी भेदबुद्धी धरेल तो नानाविध बंधनात राहून नरक यातना भोगेल. असो, हे ब्रह्मा, मी तुला एक गोपनीय गोष्ट सांगतो. मी रुद्र रूपाने तुझ्या भुवयातून प्रकट होईल. त्यानंतरच तू सृष्टीचा निर्माता, विष्णू पालन करता व रुद्र संहार करता होईल. ही जी उमा नामक देवी आहे ती माझी अर्धांगिनी अर्थात परमेश्वरी प्रकृती आहे. तिच्या अंगभूत असलेली एक शक्ती वाग्देवीचे रूप धारण करून तुझी अर्धांगिनी होईल. दुसरी शक्ती लक्ष्मी रूपाने विष्णूची पत्नी होईल. तिसरी शक्ती काली रूपाने रुद्राची पत्नी होईल. त्या शक्ती कार्यसिद्धीसाठी ज्योती रूपाने प्रकट होतील. अशा प्रकारे मी तुम्हाला देवीच्या शुभ स्वरूप पराशक्ती सांगितल्या. सृष्टीची निर्मिती करणे, तिचे पालन करणे आणि तिचा संहार करणे ही त्यांची क्रमशः कार्ये आहेत. हे ब्रह्मा, तू माझ्याच प्रकृतीचा अंश असलेल्या वाग्देवीच्या साह्याने मनाने सृष्टी कार्याचे संचालन कर. हे विष्णू, तू लक्ष्मीच्या साह्याने सृष्टीचे पालन कर. मी रुद्र रूपाने कालीचे साह्य घेऊन संहाराचे कार्य करीन. तुम्ही प्रजा उत्पन्न करा. लोकांसाठी चतुर्विध आश्रम व्यवस्था प्रस्थापित करा. कार्यांची वर्गवारी करून चतुर्विध वर्ण व्यवस्था निर्माण करा. लोकनिर्मिती, लोकरक्षण याशिवाय इतरही अनेक विधायक कार्ये करा. तुम्ही ज्ञान विज्ञानाने संपन्न आहात म्हणून लोकांचे हित करणारे व्हा. माझ्या आज्ञेने लोकांना मोक्ष देणारे व्हा. माझ्या दर्शनाने जे पुण्यफल लाभते तेवढेच पुण्यफल तुमच्या दर्शनाने लोकांना प्राप्त होईल. हे माझे सत्यवचन आहे. या वरदानाबरोबर मी तुम्हाला आणखी एक रहस्य सांगतो. विष्णू आणि मी एक रूपच आहोत. माझ्या हृदयात विष्णूचा वास आहे आणि मी स्वतः विष्णूच्या हृदयात निवास करतो. जो हरिहरांमध्ये भेद करणार नाही तोच मला सर्वाधिक प्रिय असेल. मी त्याचे परम कल्याण करीन. हे ब्रह्मा, तू माझ्या उजव्या अंगातून उत्पन्न झाला आहेस. हा विष्णू माझ्या डाव्या अंगातून उत्पन्न झाला आहे. महाप्रलयकारी विश्वात्मा रुद्र माझ्या हृदयातून उत्पन्न होईल. अशा प्रकारे मीच ब्रह्मा, विष्णू, रुद्र रूपाने तीन स्वरूपात प्रकट होऊन क्रमशः सत्व, रज, तम या तीन गुणांचा आश्रय घेऊन उत्पत्ती, स्थिती, लय ही त्रिविध कार्ये करणार आहे. अशा प्रकारे मी कारण परत्वे प्रकृतीचा आश्रय घेऊन सगुण साकार होत असलो तरी पुरुष आणि प्रकृतीच्या पलीकडचा आहे. मी कार्यानिमित्त तीनही गुणांचे ऐश्वर्य धारण करत असलो तरी गुणातीत आहे. मी अज, अव्यय, अविनाशी, अनंत, पूर्ण व निरंजन परब्रह्म आहे. मी सर्वव्यापी एकमेव परमात्मा आहे. हे ब्रह्मा, त्रिभुवनाची निर्मिती करणारा तू अंतर्बाह्य रजोगुणी आहेस. त्रैलोक्याचे पालन करणारा श्रीहरी आतमध्ये तमोगुणी व बाहेर सत्वगुणी आहे. तर त्रैलोक्य संहारक रुद्रदेव आतमध्ये सत्वगुणी व बाहेर तमोगुणी असेल. अशा प्रकारे तुम्हा तिघांमध्ये असलेले गुणांचे प्राबल्य ज्ञानीजनांच्या प्रत्ययास येईल. हे विष्णू, तू माझ्या आज्ञेने या सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाचेही प्रसन्नतेने पालन कर. त्यामुळे तू त्रैलोक्यात पूजनीय होशील. हरिओम. अध्याय 9 समाप्त. ओम नमः शिवाय.
रुद्रसंहिता सृष्टीखंड अध्याय 10. भगवान शिवजींकडून श्रीहरींना वरदान. श्री गणेशाय नमः. परमेश्वर शिव श्रीहरींना म्हणाले, हे उत्तम व्रताचे पालन करणाऱ्या विष्णू, आता माझी दुसरी आज्ञा ऐक. तिचे पालन केल्याने तू सर्व लोकांमध्ये नेहमीच पूजनीय माननीय होशील. ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लोकात जेव्हा काही दुःख वा संकट उत्पन्न होईल तेव्हा त्याचे निवारण करण्यासाठी तू नेहमी तत्पर राहा. तुझ्या कठीण कार्यांमध्ये मी तुला नेहमीच सहाय्य करीन. तुझ्या शत्रूंचा नाश करीन. तू विविध अवतार घेऊन लोकांमध्ये आपली कीर्ती वाढव. सर्वांच्या उद्धारासाठी सतत प्रयत्नशील राहा. मी रुद्र रूपाने तुझी व लोकांची सर्व अशक्य कार्ये सिद्धीस नेईन. तू आणि ब्रह्माने रुद्राचे ध्यान करावे. तुम्हा दोघांमध्ये काहीही भेद नाही, कारण तुमच्यामध्ये एकच तत्व अधिष्ठित आहे. तुम्ही तिघेही एकमेकांना पूरक आहात. जो मनुष्य रुद्राचा भक्त असूनही तुझी निंदा करेल त्याचे सर्व पुण्य नष्ट होईल. तुझा द्वेष करणाऱ्याला घोर नरक प्राप्त होईल. तू भक्तांना भोग आणि मोक्ष देणारा होशील. लोक तुला परमपूज्य मानतील. तुझे ध्यान करतील, पूजन करतील. तू दुष्टांचा प्रतिकार व सज्जनांचे रक्षण करशील. तू दैत्यांचा घात व साधूजनांवर अनुग्रह करशील. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने. त्यानंतर भगवान शिवजींनी माझा हात श्रीहरींच्या हाती दिला व म्हणाले, विष्णू, तू याला संकट समयी नेहमी मदत करत राहा. तू सर्वांचा अधिपती होशील, सर्वश्रेष्ठ होशील. तू साधकांच्या सर्व इष्ट कामना पूर्ण करशील. जो तुला शरण येईल त्याला मीही आश्रय देईन. तू सर्वांचा जीवलग होशील, सखा होशील. रुद्र हेच तुझे ध्येय असेल. तू रुद्राच्या स्वरूपात नेहमी माझेच ध्यान कर. ते पुढे म्हणाले, आता मी तुमचे आयुर्बल सांगतो. ब्रह्मदेवाचा एक दिवस 4000 युगांचा असेल व तितकीच त्याची रात्र असेल. अशा 30 दिवस रात्रींचा 1 महिना व 12 महिन्यांचे 1 वर्ष असेल. या कालप्रमाणाने ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्षे आहे. ब्रह्मदेवाचे 1 वर्ष म्हणजे विष्णूचा 1 दिवस. त्या प्रमाणात त्याचे आयुष्य 100 वर्षे आहे. विष्णूचे 1 वर्ष म्हणजे रुद्राचा 1 दिवस. त्या प्रमाणात त्याची आयुर्मर्यादा 100 वर्षे आहे. माझ्या एका श्वासाचा कालावधी 21,600 दिवस रात्र इतका आहे. तितकाच उच्छ्वासाचा कालावधी आहे. अशा 6 श्वासोच्छ्वासांचे 1 पल, 60 पलांची 1 घटका आणि 60 घटकांचा 1 दिवस होतो. याप्रमाणे माझ्या श्वासांची विशिष्ट संख्याच नाही. म्हणून मी अक्षय आहे. त्यामुळे मज विश्वेश्वराच्या आज्ञेने तुम्ही तुमची कर्तव्ये करावीत असे मला वाटते. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे ब्रह्मर्षी, भगवान शिवजींचे बोलणे ऐकून मी आणि श्रीहरींनी त्यांना साष्टांग प्रणिपात केला. श्रीहरी म्हणाले, हे जगत प्रभो, हे करुणा सिंधो, तुमच्या आज्ञेनुसार मी सर्व कर्तव्ये पार पाडीन. कार्य करत असताना नेहमी तुमचे स्मरण ठेवीन. मला तुमचे क्षणभरही विस्मरण होऊ नये एवढीच प्रार्थना आहे. जो कोणी माझा भक्त तुमची निंदा करील त्याला तुम्ही अवश्य नरकात टाका. तुमची भक्ती करणारा मला अत्यंत प्रिय होईल. त्याच्यासाठी मुक्ती सुलभ असेल. तुम्ही आमचे महात्म्य वाढवले आहे. तुम्ही आमचे स्वामी आहात. आम्हा बालकांकडून अजाणता काही अपराध घडला तर क्षमा करा. ते ऐकून भगवानांनी मंदस्मित केले. आमच्या अंगावरून वात्सल्याने हात फिरवला. त्यांच्या पावन हस्तस्पर्शाने आम्ही धन्य झालो. त्यांनी आम्हाला अनेक धर्मांचा उपदेश केला. हितकारक असे अनेक वर दिले. आम्हाला कृपादृष्टीने पाहिले आणि आमच्या देखतच अंतर्धान पावले. नारदा, तेव्हापासून लिंगपूजा प्रचलित झाली. लिंगामध्ये प्रतिष्ठित असलेले भगवान शिव उपासकांचे सर्व दोष सर्व दुःख हरण करून त्यांना अपेक्षित भोग व मोक्ष देतात. लिंग हे महेश्वरांचे तर लिंगवेदी हे महादेवींचे स्वरूप आहे.
सर्व विश्व परमात्मा परमेश्वरातच लय पावते. लयाचे अधिष्ठान असल्यामुळेच भगवान शिवजींना लिंग म्हटले गेले आहे. हे महामुने, जो मनुष्य शिवलिंगासमीप सत्कर्म करतो त्याला मिळणाऱ्या अगाध पुण्यफलाविषयी मी काय बोलणार, ते सामर्थ्य माझ्यात नाही. हरिओम. अध्याय 10 समाप्त. श्री शिव महापुराण कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. कथावाचन आवडले असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीनच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉनवर प्रेस करा. असेच माझ्याबरोबर रहा श्री शिव महापुराण ऐकण्यासाठी. धन्यवाद.